नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मम्मीला येऊन 8 दिवस झालेले आहेत आणि कुठे असं बाहेर आम्हाला घेऊन जाता आलेलं नाहीये. आता शनिवार रविवारी सुट्टी असते, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर आम्ही प्लॅन केलेला आहे मम्मीला घेऊन जाऊ आणि जर्मनीला कोकेम सिटी आहे, तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि खूप खूप सुंदर प्लेस आहे ती आणि मम्मीसाठी हा नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. आणि फायनली माझे जे स्वप्न मी बघितले होते ते हळूहळू पूर्ण होत आहे. मम्मीला इथे घेऊन यायचं, वेगवेगळ्या कंट्रीज एक्सप्लोर करायच्या. तर हे सगळं मी म्हणजे या गोष्टीचा मी अगोदरच विचार केला होता. तर त्यासाठी मी खूप 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 खुश आहे. मम्मी, कसं वाटतंय तुला? खूप मस्त वाटतं. आज फिरायला जायचंय बाहेर. हो ना, वेगवेगळं काही नवीन बघायचं. आणि आमचं सगळ्यांचं आवडून झालं, नाश्ता झाला आणि सोबत सुद्धा खायला घेऊन घेतलेला आहे आम्ही, कारण की बरं पडतं ते. आणि नंतर तिथे तर आम्ही खाणारच आहोत आणि सोबत विचार केला चहा घेऊन जाऊ. आता या थर्मसमध्ये मी आता चहा घेते. कुठेतरी आम्हाला थांबावं लागणारच आहे. तुम्हाला माहिती आहे, आम्ही गाडी चार्ज करायला थांबतो. त्या ठिकाणी चहा किंवा आता जे सोबत मी कॅरी केलेलं आहे तर ते खाता येईल आम्हाला. आणि आपला प्रवास असणार आहे 2 तासाचा. कोकेम इथून जवळच आहे, जास्त लांब नाहीये, पण खूप सुंदर सिटी आहे ती. खोलू का? बस बाकी झाली का पॅकिंग? हा, त्यांना खायला ते विटामिन असं प्रेस करायचं आणि मग खोलायचं. प्रेस करून खोलायचं. तुम्हाला सर्वांना माहितच आहे इथे प्रेस करूनच खोलायचं. असं जोर लावायचा, प्रेस करायचं आणि मग पण हे तुझे 2 आणि दीदीचे. तुम्हाला माहिती इथे विटामिन डीच्या ज्या दीदीला पण ते हे की दीदीला पण विटामिन डीच्या ज्या गोळ्या आहेत लहान मुलांना. हा दीदीला 3 आहे, कारण की तिचा ती मोठी ना भाऊ पेक्षा, म्हणून. ती 9 आहे, तू 6 आता 6 झाली ना तू. म्हणजे आता ऑलरेडी 6 कम्प्लीट झाली. 6 कम्प्लीट झाला. तर इथे तुम्हाला माहिती आहे 12ही महिने विटामिन डीच्या ज्या म्हणजे मेडिसिन्स आहेत त्या घ्याव्या लागतात. आम्ही सुद्धा घेतो आणि मल्टीविटामिन सुद्धा घेतो, कारण की त्याची गरज लागते म्हणून. झालं काय पॅकिंग सर्व? सगळे झाले. याच्यामध्ये बघा ज्यूस घेतलेला आहे, परत हे ग्लासेस घेतलेले आहे, त्यानंतर बनाना घेतलेला आहे, चहा घेतलेला आहे आणि या चिंचेच्या गोळ्या टाइमपासला. आणि मम्मीला थोडासा वॉमिटिंगचा प्रॉब्लेम होतो, ट्रॅव्हल करतो तेव्हा, म्हणून मग चिंचेच्या गोळ्या बरं पडतं ते. चला, आमच्या दोघींचं लुक असं आहे. मम्मीने मस्त हा ब्ल्यू कलरचा कुर्ता घातलेला आहे, जॅकेट, कारण की वेदर थोडंसं विंडी आहे म्हणून. आणि मी हा ड्रेस घातलेला आहे येलो कलरचा. म्हणजे वातावरण चांगलं आहे, एवढं पण काही खराब नाही आहे असं. चला, निघालो आम्ही जस्ट आणि 9 वाजलेले आहेत. लवकर 8 वाजताच आम्हाला निघायचं होतं, पण मग पॉसिबल झालंच नाही. तुम्हाला माहिती आहे आता एवढ्या सर्व गोष्टी परिबलाचं आवरणं करणं, त्यामुळे उशीर होतो. आणि आपल्याला काही खूप जास्त वेळ लागणार नाही आहे, 2 तासच लागणार आहे कोकेमला पोचायला. आणि आम्ही सर्च करत होतो का कुठे जाता येईल, आणि लक्झमबर्गमध्ये पण मम्मीला फिरवायचं आहे. तर पण मग बघूया अगोदर थोडं, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपण काय कोणत्या गोष्टी एक्सप्लोअर करता येईल ते बघत होतो. आणि अगोदर आम्ही जर्मनीमधल्या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत एक्सप्लोअर केलेल्या आहे. पण ही कोकेम सिटी ॲक्च्युली खूप छान आहे आणि वेगळंसुद्धा आहे, तर ते तुम्हाला आम्ही दाखवू. आणि वातावरण कसं आहे माहिती आहे का, म्हणजे खूप जास्त थंडी नाही आहे पण ऊन पण नाही आहे, पण थोडीशी हवा आहे. तरी पण जॅकेट कॅरी करावंच लागणार, कारण की मध्ये कधी पण थंडी वाजू शकते. आता तिथलं वेदर कसं आहे माहिती नाही आहे. पाऊस दाखवत आहे आज, पण रात्री 8-9 वाजता नंतर पाऊस दाखवत आहे. लक्झमबर्गमध्ये पण आता काही एवढं काही पाऊस वगैरे नाही, पण असं आभाळ एकदम भरून आलेला आहे. तुम्हाला दाखवते, पण असं वाटतं पण चांगलं वाटतं, पण पाऊस नको यायला. दाखवते.
मधून आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती ग्रीनरी आहे आणि छोटे छोटे रस्ते आहे. आणि अशा वेळेस एकदम गाडी स्लो चालवावी लागते काळजीपूर्वक एकदम, कारण की समोरून सुद्धा गाडी येत असते आणि एकदम छोटासा रस्ता आहे. हायवे लागला पण असं छोट. इथे बघा, इथे काही जण थांबले, ट्रेकिंग साठी जातात. हो, ट्रेकिंग करतात भरपूर जण. आणि अजून पोहोचायला आम्हाला आहे 24 मिनिटं. आणि इतकं छान वाटतंय ना. सकाळीच पाऊस पडून गेला ना इथे वाटतं. नाही पाऊस नाही पडला वाटतं का, पाऊस पडला का झाडांचे काही समजत नाही. पाऊस पडला वाटतं ते. हा, पाणी आहे. पाऊस पडला सकाळी, त्यामुळे ना एकदम छान वाटतंय बघायला रस्ता आणि हे सर्व. हे आहे छोटंसं कोकेम टाउन आणि नदीजवळच हे छोटंसं गाव वसलेलं आहे. आणि खूप सुंदर सुंदर घरं आहे इथे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आणि इथे समोर आहे नदी. तो इथला जो कॅसल आहे तो खूप फेमस आहे. आणि हे बघा, हा कॅसल आहे ना, तुम्हाला दाखवते. हा खूप फेमस आहे. बघूया पॉसिबल झालं तर तिथे जाणं. हे बघा, तुम्हाला दिसत असेल समोर. नंतर दाखवू आपण. हो, पण इतकं सुंदर आहे ना हे छोटंसं टाउन. आणि तुम्ही आजूबाजूचा जो व्ह्यू आहे बघू शकता. ग्रीनरी आहे, नदी आहे, एवढे छान छान घरं आहे, हॉटेल्स आहे, रेस्टॉरंट्स आहे. स्वित्झर्लंड सारखं वाटतं. हा, मी आता जस्ट बोलणार होते. परत मी हा विचार करत होते का कोमल तू स्वित्झर्लंड बोलली मागच्या वेळेस, पण खरंच इथे ना आल्यानंतर असं वाटतं खरंच तुम्ही स्वित्झर्लंडला आहात. किंवा हालस्टार्टला नाही का ऑस्ट्रियाला, तर असंच होतं. छोटशी अशी नदी आणि तिथे असं घर वगैरे होते ना, अगदी. येस, हालस्टार्ट ग, साल्झबर्गला नाही. साल्झबर्गला पण थोडं तसंच होतं, आपण पुढे गेलो ना ते. आणि हे बघा, हे आहे कॅसल. खूप 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 सुंदर आहे हे कॅसल. पार्किंग लावून सुंदर आहे बघा. मम्मी बघ, हा नक्की, खूप मस्त. किती छान आहे. आणि हे इथलं सिटी सेंटर आहे, त्यामुळे तुम्हाला भरपूर शॉपिंगचे स्टोर वगैरे, रेस्टॉरंट दिसत असतील किंवा हॉटेल्स वगैरे आहे. गर्दी तर दिसते भरपूर. हे बघा, बापरे, भरपूर गर्दी आहे. आणि ते क्रूज वगैरे पण आहे मोठे मोठे. बघा, हे बघा गर्दी, बघा गर्दी. हो ना, बाहेर पार्किंगला आम्ही ना जागा शोधतोय पण भेटतच नाही. पण गर्दी बघा. छोटस टाउन आहे पण एकदम बघण्यासारखं आहे. आणि मम्मीच्या निमित्ताने आम्हाला सुद्धा इथे यायला मिळालं. ऍक्च्युली आपण व्हिडिओ मध्ये बघतो पण प्रत्यक्षात मम्मी बघते आता. नाही ना, किती छान वाटते बघ ना. ते नदी वाहते, ते घर छोटे छोटे बाजूबाजूचे, ते सगळं खूप मस्त वाटते. असं बघतच राहावं वाटतं नाही का, असं एकदम सारखं. आणि हा ब्रिज आहे. ब्रिजवरनं हा त्या साईडला जायचं असेल तर ब्रिजने. आणि ते तिकीट्स वगैरे घ्यायचं असेल तर घेऊ शकता, जर का राईड वगैरे करायची असेल तर. किंवा क्रूजमध्ये बसायचं असेल. छोट्या छोट्या बोट्स पण आहे इथे. आणि भरपूर जण सायकलिंग पण करता येते. हे बघा, हा, लोकांना असं कारने फिरायचं नसेल जसं सायकल घेतात आणि मग सायकलने जातात. तिथला आजूबाजूचा एरिया बघतात, थोडंसं रेस्ट करतात. मी तर प्रेमातच पडले खरंच. किती छान, एकदम मस्त आहे. आम्ही गाडी पार्क केली आणि आता खाली आलो. रिमझिम पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. मम्मीने स्वतःला पॅक करून घेतलेला आहे. कसं वाटतं मम्मी? थंडी वाजते, पाऊस पण येतोय. कसं वाटतंय बघून? भारी वाटतं एकदम इकडचं व्ह्यू बघून नाही का. अशी घर छोटे छोटे बाजूला. चल लवकर चल, गाडी येते ना. इथं असंच असतं, कधी पाऊस, ऊन, थंडी, तसंच असतं ते.
कॅसल मध्ये जायचं का अगोदर? कॅसल त्याला आपण पहिले ना हे टाउन फिरू. ठीक आहे, चालेल. ते जे मार्केट आहे ना इथलं हां ते चालेल. फिरूया. त्यानंतर मग बघूया इथे एक केबल कार पण आहे. हो ते चालेल. पण बघूया. गाडी आम्ही पार्किंग एरियामध्येच पार्क केलेली आहे आणि इथून याच्या पुढे गाडी याच्या पुढे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकत नाही आणि इवन पार्किंगसुद्धा करू शकत नाही. आणि इथे बघा खूप सारे रेस्टॉरंट आहे, शॉप्स, खूप वेगवेगळ्या कॅसलमध्ये गेलेलो आहोत. पण हे ना खरंच खूप सुंदर आहे. आणि पण एवढं सगळं थोडं हो ना, परत पाऊस येते, परत जाते. मम्मी परत या. आम्ही थांबतोय जातोय. एवढा पाऊस दाखवत नव्हता, रात्री दाखवत होता पाऊस आणि आता परत पाऊस सुरू झालेला आहे. आता पडून घे बाबा एकदाचा पाऊस. आणि ती गाणं मध्ये छम छम छम. खरंच तुम्ही ना म्हणजे अजून म्हणजे तुम्ही इथे राहत असाल जर्मनीला किंवा आजूबाजूच्या एरियामध्ये, तर तुम्ही या ठिकाणी जर आला नसाल ना तर नक्की या. कारण की तुम्ही बघितलं ना तर हालस्टाटची आठवण येते. ऑस्ट्रियामध्ये हालस्टाट आहे, किती सुंदर आहे. अशी छोटीशी नदी आहे आणि घरं वसलेली आहे, छोटी छोटी घरं. तसंच सेम एकदम बघायला मिळतं. आणि छोटंसं टाऊन, रेस्टॉरंट, परत शॉपिंगचे सगळे खूप सारे स्टोर्स. आणि महत्त्वाचं म्हणजे याच ठिकाणी कॅसलसुद्धा आहे आणि ते इतकं सुंदर बनवलेलं आहे. तर बघूया पॉसिबल झालं तर कॅसल पण आपण कवर करून टाकू थोडंफार. बघा हे सुंदर असं रेस्टॉरंट आहे. मध्ये असा रस्ता आहे छोटासा. त्याला किती छान डेकोरेट. आजूबाजूला ना द्राक्षाची खूप शेती होते, त्यामुळे जागोजागी तुम्हाला हे वाईन शॉप्स दिसतील. तुम्ही तिथे वाईन टेस्ट करू शकता आणि घेऊ शकता जागोजागी. आता इथे पण पुढे आहे. हो, ते मागेच बनवतात फ्रेश आणि इथे सेल करतात. आणि हे थोडंसं कसं अलीकडे आहे ना. हो, जे आपल्या इथे जर्मनी लक्झमबर्गला ती क्रॉस करते ती पण रिव्हर मोझर रिव्हरच आहे आणि ते सुद्धा मोझर रिव्हरच आहे. आता आपण रिव्हरकडे पण जाऊ. हो, आणि छान छान फोटोज पण काढू. मम्मीचे पण काढू भरपूर फोटोज. हो ना. याच्यावर कळतही किती जुनं असेल. हो ना, दगडांचं केलेलं आहे. 200-250 वर्षापूर्वी तर असं नसतं. इथे 100च्या कमी नसतंच काही, 100च्या पुढेच असतं सगळं. सेंटर म्हटलं तुम्हाला मागे मी. तर हा जो गेट आहे, हां, पूर्वी जे इथे टाउन होतं तर हा एंट्री गेट होता त्या टाउनचा. मग इथून पुढे गाव सुरू व्हायचं. आता तर ॲक्च्युली ते रोड वगैरे बनवण्यासाठी तिकडून झालं, पण अगोदर इथूनच रस्ता होता जायला आणि यायला. हो, चल. आहे इथले पण बेला. इथे मम्मीला ते फुलं खूप आवडले, वेगवेगळ्या कलर्सचे ना. ते झेंडूचे पण आवडते. छान वाटतं ते पर्पल कलर, ग्रीन कलर. हां, बेकरी आहे. बेकरी. हो हो, भरपूर करते तरी पण इकडे ना. चला चला, छोटे छोटे ना शॉपिंग. आम्ही असं एक्सप्लोर करायचो आणि मग व्हिडिओ यायचा ना तेव्हा मम्मी घरी बघायची. आणि आता मम्मी आमच्या सोबत आहे. फोटोज काढले मम्मीचे मस्त. काय ग काढले ना. इथे असे हे लेदरचे ना म्हणजे शूज वगैरे पण खूप शॉप दिसले. शूज आणि बॅग्स. इकडे जायचं राईटला. बघा डॉग. आपण जमलं तर इथं ती फ्रोझन योगर्ट आईस्क्रीम असते ना, ती ट्राय करू इथे. ना आपण ती अगोदर इटलीला खाल्ली होती. ग्रीसला. हां, ओके, ग्रीस.
परी आणि बेलाला परत क्रॉसॉन घेतलं आम्ही आणि आम्ही सोबत कॅरी केले होते पनीर पराठे, ते खाल्ले आणि मग परत कॉफी घ्यायची इच्छा झाली. माझा कॉफी घेते, मम्मी म्हणते नको मला कॉफी, कारण की चहा घेतला मम्मीने ऑलरेडी, जो बनवून आणला होता मी. नाही कॅसल नाही आहे, हे लाईट हाऊस सारखं काहीतरी आहे. आपल्या हाऊस पेक्षा हां, इथे बेकरीज आहे. बेकरीज, आईस्क्रीम पार्लर्स, भरपूर काही. इथे केक्स वगैरे पण छान आहे. चीज कोण खातं चीज? इथे काढायचे का फोटो? इथे एक टॉय ट्रेन सुद्धा आहे. आपण त्यांचं जे स्टॉप असेल ना बेला तिथे जाऊन करू. ओके. बेला सगळे बाय करतात. आता आपण रिव्हर जवळ आहोत, तर अगोदर आपण रिव्हर तर बघूया, आपण आजूबाजूचा जो एरिया आहे तो पण बघूया, भरपूर फोटोज काढूया आणि त्यानंतर मग जो टाऊन आहे तो पण बघू आणि कॅसल पण बघू. कसं काय किती जुनं दगडी काम आहे. ओल्ड टाइम्स मध्ये असं होतं का पहिला सगळं? ओल्ड टाइम मध्ये असं बिल्डिंग होते. हां हां हां. हे बघ मोठा बोट. जर्मनी फ्लॅग रिव्हर जवळ आम्ही आलो आहोत आणि इथे गर्दी पण आहे तिकीट्स वगैरे घेण्यासाठी. तर चला आता आपण या ठिकाणी आलो आहोत, जाऊया. तर इथून बोटिंग स्टार्ट होते. इथून तुम्ही बोटिंगसाठी तिकीट्स घेऊ शकतात. 1 आवर किंवा 2 आवर्सची बोटिंग असते, म्हणजे क्रूज असते, क्रूज राईड. तिथून मग परत आपण मग कॅसलच्या इथं जाऊ. वरतून जायचं ना.
अरे वा, आता चाललो आम्ही आता कॅसलकडे. कॅसल जे आहे हे थोडं हिलवरती आहे. आपलं अगोदर बघितलं जावं लागतं आपल्याला. हो, पण इथे एक गोष्ट चांगली, खूप वेगवेगळे स्टोर्स आहे ना, बघायला चांगलं वाटतं. खूप स्टोर्स आहे इथे. इथलं लेदर पण खूप फेमस आहे, कारण की खाली मी बघितलं लेदर फॅक्टरी होती आणि लेदरचे भरपूर शॉप्स होते. तर नेहमी इथलं लेदर पण फेमस असतं. हो, चल. आणि आजूबाजूला ना खूप हॉटेल्स पण आहेत. तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर तुम्ही इथे स्टे पण करू शकता. आपलं घर जवळच आहे, त्यामुळे स्टे करायची गरज नाहीये. पण मग तुम्हाला काही इथले बाकीचे पण सिटीज कव्हर करायचे असतील तर तुम्ही इथे एक दिवस स्टे करू शकता. पाऊस येतोय, पाऊस थांबतोय, परत येतोय, थांबतोय. तर वरती जेव्हा कॅसल बघायला येतं ना तर खूप चढ आहे आणि मग हळूहळू यावं लागतं. आपण तर येतो, पण मम्मीच्या वयासारखं जे असेल ना तर एकदम असं येता येत नाही. थोडंसं चालायचं, परत थांबायचं, चालायचं, थांबायचं. हे जे कॅसल दिसत आहे तुम्हाला, त्या कॅसलचं नाव आहे कोकेम कॅसल आणि याला फेरीटेल कॅसल सुद्धा म्हणतात, कारण की ते एकदम असं फेरीटेलचं जसं बंगलो वगैरे जसं घर असतं ना तर अगदी तशा शेपमध्ये ते बनवलेलं आहे. आणि तुम्हाला ते कॅसल किंवा म्युझियम ना परीला खूप आवडतं आणि मम्मीसाठी हा नवीन एक्सपिरियन्स आहे इथलं असं युरोपमधलं कॅसल वगैरे बघणं. आता आलोच आहोत तर सगळं बघून, नाही तर मग एवढं लांब येऊन मग काहीच फायदा नाही. फक्त ते रिव्हर, फक्त ती रिव्हर आणि फक्त त्या आजूबाजूचा म्हणजे एरिया आणि सिटी सेंटर बघून काय फायदा. तसं तर सगळीकडेच असतं, पण हे कॅसल वगैरे ते बघू आपण. हे कॅसल केलं ना मग एकदा खाली रस्ता उतरायला काही एवढा काही डिफिकल्ट नाहीये, फक्त चढायलाच थोडंसं. फेरी आता ना ते अगोदर होते, आता नाही बेला, ते गायब झाले. आणि आजूबाजूला सर्व जे आहे ते द्राक्षांची बाग आहे. सर्व द्राक्षांची बाग आहे. म्हणून इथे ती वाईन फेमस आहे. तिथे खूप सारे शॉप्स होते त्यांचे. कॅसल जवळ आम्ही आलो आहोत. बेला थोडीशी जमली, मम्मी पण थोडीशी जमली आता, कारण की थोडंफार चालावं लागणारच आहे. झालं, थोडंसंच झालं, एवढं झालं का मग आलो आपण. आता उतरताना काही वाटत नाही, 10 मिनिटात उतरून जाऊ. तर कॅसल जवळ तर आलोच आहोत, पण इथून तुम्हाला हा जो टाउन आहे ना कोकेम टाउन तो दाखवतो तुम्हाला. वरतून अजून छान दिसेल, ती साईड दिसेल. आणि समोर जे दिसतंय तुम्हाला केबल कार आहे, ते केबल कार वरती जाऊन तुम्ही सिटीचा व्ह्यू बघू शकता. हे जे समोर जे आहे ना ते इथलं स्कूल आहे. समोर जर्मन स्कूल. चला, हे बघा कॅसल आहे बघा. चल मम्मी. आता आपण गेट जवळ आलेलो आहोत. हो, पाणी पण घेऊ. हो, पाणी घेऊ. चल, आलो फायनली. खूपच जुनं आहे. हो, ते कार्टून्स मध्ये बघतो ना आपण कॅसल्स, तसंच आहे सेम. आणि इथून आपण सिटीचा व्ह्यू बघतो. छान, किती छान दिसते बघा. आणि ही सगळी द्राक्षांची शेती आहे. आणि समोर बघा तुम्हाला बोट दिसत असेल. आणि ही इथे जी सिटी आहे त्याचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवते मी. आपण तिथून मधून आलो होतो ना त्या लाईट हाऊसच्या मधून. हो, बोटच्या इथे पण गेलो होतो ना आपण. बोट खूप जास्त मोठी सिटी नाही आहे, पण छान आहे. पण छान आहे बघण्यासारखी. पण मला खूप आवडलं. कॅसलच्या आतमध्ये जाण्यासाठी आम्ही तिकीट घेतलेले आहे आणि 40 युरोज झालेले आहे. आणि इथे जर्मनमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती देतात आणि इंग्लिशमध्ये सुद्धा देतात. तर आमचं इंग्लिशमध्ये आहे, पण त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं 25 मिनटं, कारण की 2 स्लॉट जर्मनचे आहे, त्यानंतर इंग्लिशमध्ये आहे. तर आम्ही थांबणार आणि आम्हाला ही जी माहिती आहे गाईड देणार आहे. आपण जी घेतली ती गायडेड टूर घेतलेली आहे. तर गायडेड टूरचे अडल्टचे 10 युरोज, किड्सचे 5 युरोज. आता वाट बघूया. आणि ॲक्च्युली जेव्हा गाईड आपल्याला माहिती देणार ना तर अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती पण मिळते. आणि परीला म्हटलं ना तुम्हाला स्पेशली असं खूप आवडतं, आणि मम्मीसाठी पण न्यू एक्सपिरियन्स आहे.
आम्ही ज्या लाईनमध्ये थांबलो आहोत तर ती इंग्लिश गाईड आहे, म्हणजे इंग्लिशसाठी असणार आहे. आणि आमची जी लेफ्ट साईडची आहे ती जर्मनमध्ये आहे. वातावरणाचं काय कळत नाही, मध्येच ऊन मध्येच पाऊस. म्हणजे थोडी थंडी असलं तरी चालेल, पण तो पाऊस नको यायला. पावसामुळेच ऍक्च्युली एवढं लेट झालं. आणि बघा कॅसल ऍक्च्युली असं दिसतंय बघा, फोटो दिलेला आहे. थोडा वेळ थांबल्यानंतर आमची टूर स्टार्ट होत आहे. English perfect. That makes 11. Yep, thank you so much. Also wait over there by the train, please. Thanks. 12 then. Yep. त्यांचे क्लोथ्स आहेत ट्रेडिशनल. ओके, तरी आपल्या इथे थांबायला सांगितलंय. इथून कॅसल दिसतोय छान. हा जो कॅसल आहे 1000 वर्षापूर्वीचा आहे आणि हे आमच्या गाईड आहेत. बेला फिरता फिरता 3:30 झालेले आहे आणि आम्हाला आता योगर्ट आईस्क्रीम खायचे आहे. आणि आम्ही नंतर जेवण करणार आहोत, कारण की आम्ही ना, मी तुम्हाला सांगितलं पराठे खाल्ले ते खूप हेवी झाले होते. तर आता योगर्ट आईस्क्रीम खाऊ त्यानंतर. आणि ही जी कोकेम सिटी आहे स्पेशली लेदरसाठी सुद्धा आहे. ओरिजिनल लेदर प्रोडक्ट्स इथे मिळतात. मग ते जॅकेटमध्ये, बॅग्समध्ये, शूज, सँडल, हे बघा सगळं आहे. ते बेल्ट पण आहे बघा, इथे क्रॉस बॅग आहे ती पण खूप छान. सगळे शूज वगैरे सगळं. हो, इथे खूप शॉप्स आहेत ना, खूप शॉप्स आहेत, ऑप्शन्स खूप आहेत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे लेदरच्या वस्तू असतात ना, स्पेशली जर इथे लेदरच्या वस्तू बघितल्या ना त्या महागच असतात. बघा हा किती मस्त असा, म्हणजे हा सेंटर किती छान आहे. हे तर आपलं ते फ्रान्सला नाही का आपण इथं गेलो होतो, कोणती सिटी होती ती? फ्रान्सला नाही का आपण एक एक्सप्लोर केलं होतं ते. कोलमार. इटलीला पण असे स्ट्रीट्स होते. ते इटलीला ऍक्च्युली आम्हाला ते इटलीच्या स्ट्रीटला फिरायला इतकं आवडायचं ना, रोज जायचं आपण, कधीच बोर नाही होत नाही का. आणि परिवेला कसं असं कंटाळा येत नाही फिरायला. आता मम्मी पण आता फिरून फिरून मम्माला पण कंटाळा येणार नाही, आईला पण ना, आई थकणार नाही आता अजिबात नाही थकणार. तुला कंटाळा आला? हे जे हॉटेल्स आहेत किंवा जे अपार्टमेंट्स वरचे आहेत ते किती जुने आहेत ना. चला आईस्क्रीमचं कुठे आता शोधूया. तिथे होतं ना आपण गेलो तिकडनं, इथे बघूया. चला मला इथे आपण इथून आलो ना, इथे खाली चल मम्मी. आता आम्ही ब्रिजवर आलेलो आहोत आणि ब्रिजवरून आता चालत आहोत. आणि हा जो व्ह्यू आहे तो बघत आहोत. आणि हाच व्ह्यू आम्ही एकदम कॅसलवर होतो ना तेव्हा दाखवलं होता. हा वरती होतो ना कॅसलवर. हे बघा समोर कॅसल आहे आणि तिथून तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवत होता. मस्त आहे ही कोकेम सिटी. लंच टाइम झालेला आहे. लंचमध्ये आम्ही घेतलेलं आहे फलाफल रॅप, हे बघा तिथे, आणि फ्रेंच फ्राईज घेतलेले आहेत. आणि फ्रेंच फ्राईज इतके मस्त आणि क्रिस्पी आहे ना, आणि भूक पण लागली होती. आणि हे टाकून खूप छान लागतं. पेरी पेरी मसाला सारखं क्रिस्पी एकदम आहे ना. निघालो आम्ही, खाल्लं फलाफल रॅप. कसं वाटलं मम्मी तुला? छान वाटलं, मस्त भाज्यांचं त्याच्यामध्ये कोणती होती हा ना, आणि टेस्टी भाज्या त्याच्यामध्ये होत्या. आणि ते फलाफल ते होतं छान होतं ना, छान होतं आणि टेस्टी लागतं ते. आणि त्यामुळे मग आम्ही ते खाल्लं. आणि इथे ते भरपूर रेस्टॉरंट असतात कबाबचे.
आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि आम्ही ही सिटी एक्सप्लोर केलेली आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, पण त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही काय करतो, थोडंफार अजून फिरत असतो. आणि मग तुम्हाला माहिती व्हिडिओ कशी शूट करे, थोडंसं आम्ही फिरतो, मग आमचं बघून झाल्याच्या नंतर मग त्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर मग परत आम्ही पुढे जातो, परत फिरतो, बसतो, त्याच्यानंतर ते बघून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवतो. असं नाही का आम्ही बघत नाही आणि कंटिन्यू व्हिडिओ शूट करतो, तसं नसतं. बघून झाल्याच्या नंतर मग तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते. तर आता वाजलेले आहे बरोबर 5. घरी जायला 2 तास लागणार, पण मला असं वाटतं गाडी चार्ज करावी लागणार, अर्धा तास त्यासाठी थांबावं लागणार. म्हणजे 8 वाजतील आम्हाला घरी जायला, 8 साडेआठ होऊ शकतात. आणि पण एवढं प्रवासाचं काही समजलं नाही आम्हाला. आणि ही कोकेम सिटी खरंच खूप भारी आहे ना मम्मी? खूप सुंदर आहे, खूप सुंदर. सेम हालस्टार्ट आहे, म्हणजे सिमिलर आहे, म्हणजे सेम नाही आहे पण सिमिलर आहे. जर हालस्टार्टला कुठे जायला जमलं नाही तर कोकेम सिटीला तुम्ही येऊ शकता. खूप सुंदर आहे, खूप सारे शॉप्स आहे. लेदर इथलं खूप फेमस आहे. ते छोटे छोटे असे पाउचेस किंवा क्रॉस बॅग, हँडबॅग्स, जॅकेट्स, खूप साऱ्या वस्तू होत्या. आणि आज तर गर्दी आहे खूप इथे. आणि आम्ही आता जिथे गाडी पार्क केलेली आहे ना तिथे चाललो आहोत. आणि परी, मम्मी आणि बेला तिघांनाही झोप लागणार आहे, कारण की भरपूर चालणं झालं. आणि कॅसलला तुम्हाला सांगितलं खूप चालावं लागतं, 1 किलोमीटर तरी चालावं लागतं. एकदम रस्ता एकदम असा सरळ आहे, तर त्यामुळे थोडंसं दमायला सुद्धा होतं. तर छान झाला फर्स्ट ही ट्रिप. तर आमची छोटी ट्रिप छान झाली ना मम्मी? हो ना. मम्मी आल्यापासून तर आम्हाला कुठे काही घेऊन जाताच आलं नाही. सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवारी असतो तेव्हाच घेऊन जाता येतं. चला आता गाडीत बसतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. आम्ही आलो जस्ट आणि फ्रेश होते थोड्या वेळाने. आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला हा कोकेमचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मम्मीसोबत ही फर्स्ट ट्रिप होती आमची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.